ज्यानं दिले तू मला मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो कुमुदिनी आजी जी आहे ती आता ऊर्जाला समजवण्यासाठी तिच्या बाजूला बसते. ऊर्जा आता मनस्थितीच्या बाहेर असते, म्हणजे ऊर्जाला आता ते सगळं काही आठवत असतं. ऊर्जा खूप जास्त रडत असते, कारण तिला माहिती आहे की हे सगळं जे झालंय त्याला सर्वस्वी जबाबदार ती आहे. कारण तो वेळोवेळी तिला सांगत होता की बाजूला हो बाजूला हो, पण तिने त्यावेळेला सुद्धा असाच विचार केला की हा नाटक करतोय, हा मला फसवतोय, आणि त्यामुळेच आज शौर्याची ही अवस्था होती. त्याच वेळेला आजी या ऊर्जाला सांगत असतात, तू समजतेस ना, तसं नाही आहे गं, माझ्या शौर्याचं तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे. तू शौर्याला ओळखायला कुठेतरी कमी पडलेली आहेस बघ, असंही आता आजी ऊर्जाला सांगत असतात. त्यावर ऊर्जा म्हणते, पण मी तरी काय करणार, माझ्यासमोर जे अचानकपणे आलं त्यामुळे मला तर धक्का बसणारच ना, आणि त्याने माझ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या, याचा जास्त त्रास मला होतोय, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ऊर्जाला हे देखील समजवत असते की तू त्याच्याबद्दल चुकीचा विचार करून घेतेस, कारण माझा शौर्य आहे ना खूपच सच्चा माणूस आहे. तुला वाटत असेल की त्याने तुला फसवले, पण तसं नाही आहे गं. प्रत्येक वेळेला तुला सांगायचा विचार करायचा, पण कुठेतरी मनातून भीती वाटायची की तो तुला गमवेल, तर त्यासाठी तो कधीतरी टाळायचं हे सगळं करणं. मला त्याने प्रत्येक गोष्ट एकूण एक गोष्ट सांगितली होती, त्याचं तुझ्यावर खूप जास्त मनापासून प्रेम आहे आणि तो तुला कधीही विसरणार नाही, एवढंही लक्षात ठेव. तुला असं वाटत असेल की तो सगळं नाटक करतोय, पण ते सगळं नाटक नाही आहे, त्याचं ते सगळं खरं आहे. कारण आहे ना, त्याला नेहमीच ना खरी बोलणारी माणसं आवडतात. त्याला त्याच्या वडिलांचा सुद्धा विरोध आहे, म्हणजे त्याला त्याचे वडील स्वतःला आवडत नाही, ते जे काही करतात, आणि त्या सगळ्या काही गोष्टी. आता शौर्याची खरी बाजू जेव्हा कळत असते ना ऊर्जाला, तेव्हा ऊर्जाला खूप जास्त त्रास होत असतो. कारण ऊर्जाला आता कळत असतं की तिने शौर्याला खरंच आतून खूप जास्त त्रास दिलेला आहे. तर इकडे मात्र आता ऊर्जा आपल्या हातात काहीच नाही आहे, जे काही आहे ते देवाच्या हातात आहे. आता देवच आपल्याला या सगळ्यातून बाजूला करू शकतो. हे तर आपल्याला असं वाटत असेल तर आपण देवाकडे हात जोडले पाहिजे, आणि जर तू प्रेमाने देवाकडे हात जोडशील आणि जर प्रार्थना करशील ना, तर आपलं शौर्य नक्कीच वाचेल. शौर्याला वाचणं गरजेचं आहे, काही झालं तरीसुद्धा. ऊर्जा म्हणत असते की आजी खरंच शौर्य वाचेल ना. हो, आपण तर प्रयत्न करत आहोतच की शौर्य वाचायलाच हवा, काही झालं तरीसुद्धा. कारण आहे ना, शौर्याचं अगदीच मनापासून तुझ्यावर प्रेम आहे, आणि ते प्रेम मला सरळ त्याच्या डोळ्यात रोज दिसतं. माहिती आहे का, त्याला बरं नव्हतं, आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी तेव्हाही सांगितलं होतं, तो सुद्धा ताप तुझ्यामुळेच आला होता. म्हणजे त्या सगळ्या विचारांमध्ये तो हरवला होता, आणि त्याची तब्येत अचानक बिघडली होती. त्याला खूप जास्त ताप आल्यामुळे तेव्हासुद्धा तो काही क्षणांसाठी कोमात गेला होता. त्याच वेळेला मी तुझ्या घरीसुद्धा आली होती, काय तर त्याला फक्त तू नजरेसमोर दिसलीस तर त्याला बरं वाटणार होतं, असाच विचार मी केला होता, आणि म्हणूनच मी तुझ्याकडेही आले होते. पण त्यावेळेला तेव्हासुद्धा तुम्हा लोकांना हेच वाटलं की आम्ही नाटक करत आहोत. नाही, तेव्हाही नाटक नव्हता करत तो. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की त्याच्या मोबाईलमध्ये ना तू एक गाणं गायली होतीस, ते गाणं त्याच्या मोबाईलमध्ये होतं. मग मी तेच गाणं त्याला ऐकवलं, आणि जेव्हा मी त्याला ते गाणं ऐकवलं ना, तेव्हा त्याला जाग आली, तो शुद्धीवर आला, आणि हे सगळं काही तेव्हा शक्य झालं. तो खरंच ग कोणतंही नाटक नाही करत ग, अगदी मनापासून जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर, आणि त्याच्या डोळ्यात ते सतत दिसत असतं त्याचं प्रेम. आणि इतकं प्रेम करतो ना की तो कधीही म्हणजे कधीही तुला त्याच्यापासून लांब ठेवणार नाही, अंतर देणार नाही, इतकं जीवापाड प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. असंही आता आजी ही इथे ऊर्जाला बोलून समजावू लागते. ऊर्जाला आता एक एक गोष्टी कळत असतात ना, तेव्हा ऊर्जाला खूप मोठा धक्का बसत असतो. तिच्यासाठी सगळं काही एकदमच वेगळं होतं, आणि त्यामुळेच तिला आता जेव्हा ती परिस्थिती कळत असते ना, तेव्हा आता तिला त्रास होत असतो, ती जी काही वागली आहे ना त्याचा. मग आता दुसरीकडे आजी ऊर्जाला हेही सांगते की अगं शौर्य ना एक वेळेला त्याच्या बापाच्या विरोधातही उभा राहील. तुला तो बोलला होता बघ की मी केसमध्ये तुला कोणतीही मदत करेन. त्यावेळेला त्याने ठरवलं होतं की हर्षवर्धन जागीरदारच्या विरोधात उभं राहायचं. त्याच्या बाबांनासुद्धा त्याने कितीतरी वेळा सांगितलं आहे की ही केस तुम्ही लढताय ती चुकीची आहे, पण तरीसुद्धा त्याने काही माघार घेतली नाही, फक्त तुझ्यासाठी तो लढत राहिला. दुसरीकडे आता जी अर्पिता असते तिने सुद्धा आता बाप्पासमोर हात जोडलेले असतात. ती सुद्धा बाप्पाला बोलत असते की माझं शौर्यावर खूप जास्त मनापासून प्रेम आहे, शौर्य काही झालं तरी वाचायला हवा.
तुला जे काही करायचं आहे ना बाप्पा ते माझ्या बाबतीत कर, पण शौर्याच्या बाबतीत करू नकोस. शौर्य काही झालं तरी माझ्यापासून लांब जायला नको, असंही ती आता पूजा करत प्रार्थना करत बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता आजीने सुद्धा ऊर्जाला सांगितलेलं असतं की मी असं ऐकलं आहे की खरं प्रेम ज्याचं असतं ना तोच व्यक्ती जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा देव त्याचं ऐकतो. अगदीच ना तो मरणाच्या दारातून सुद्धा देव परत आणतो. आता तुझी बारी आहे. तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतंय की तू शौर्यावर खूप मनापासून प्रेम करतेस आणि आता तेच प्रेम दाखवायची वेळ आलेली ऊर्जा. मी तुला खरं सांगते, हर्षवर्धनच्या विरोधात जाऊन जेव्हा शौर्य उभा राहणार होता ना तेव्हासुद्धा तो फक्त तुझ्याबद्दल विचार करत होता की तू खरी आहेस. त्याला तुझ्या बाजूने उभं राहायचं होतं आणि त्या सगळ्या प्रसंगात तो त्याच्या वडिलांच्या विरोधातही जायला तयार होता. म्हणजे याचा अर्थ तू समजला की तो किती सच्चा माणूस आहे. एवढे सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळतात ना इकडे असणाऱ्या या ऊर्जाला, तेव्हा ऊर्जाला तर धक्काच बसत असतो. तिला आता शौर्याची खरी बाजू कळलेली असते. मग ती म्हणते की शौर्याला एवढंच होतं तर सगळं काही त्याने मला सांगून टाकायचं होतं ना. मला राग त्याच गोष्टीचा आला की शौर्यने माझ्यापासून एवढ्या गोष्टी लपवल्या. त्याने जर मला हे सगळं काही सांगितलं असतं ना तर खरंच ना मी कधीच विचारही केला नसता या सगळ्या गोष्टीचा. पण त्याने माझ्यापासून ज्या काही गोष्टी लपवून ठेवल्या ना त्यामुळेच मला हा भयंकर असा त्रास झाला, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा मात्र आजी म्हणतात की ते सगळं ठीक आहे ग, पण प्रत्येक वेळेला ना तुला सांगू का तो तुझ्यासाठी घरातही भांडायचा, हर्षवर्धनच्या विरोधातही जायचा. का तर त्याला वाटत होतं की कुठेतरी तुझी बाजू खरी आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय. आतासुद्धा तुला ज्या काही अडचणीमध्ये फसवलं गेलं होतं तेव्हासुद्धा तो त्यांच्या विरोधात उभं राहून त्यांच्याशी भांडला होता. या सगळ्या गोष्टी आजी आता ऊर्जाला सांगू लागते. आणि ऊर्जाला जेव्हा या सगळ्या गोष्टी आजी सांगते ना तेव्हा ऊर्जाला तर धक्काच बसतो. ऊर्जा आता फक्त शौर्यासाठी प्रार्थना करायचं ठरवते, कारण तिला आता कळून चुकलेलं असतं की शौर्याचं तिच्यावर खूप जास्त प्रेम आहे. दुसरीकडे आजीही ऊर्जाला सांगतात की शौर्य जेव्हा शुद्धीवर येईल ना तेव्हा एकदा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोल, आणि तू एकदा त्याला सांगितलंस ना की तू त्याच्यावर खूप जास्त विश्वास ठेवतेस तेव्हा मात्र आता तो नव्याने उभा राहील. त्याला शुद्धीसुद्धा येऊ शकते तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे. बघ, विचार कर, अजूनही तुझं प्रेम सगळं मला तुझ्या डोळ्यात दिसते, पण तू आता माघार घेऊ नकोस, असं देखील आता आजी ज्या आहेत त्या मात्र ऊर्जाला बोलत असतात. ऊर्जासुद्धा आता एकदमच पॉझिटिव्ह विचार करत असते. तिलासुद्धा आजींचं बोलणं पटत असतं, कारण आजीने सुद्धा अगदी बेधडकपणे जे काही शौर्याचं प्रेम आहे ते आता अशा पद्धतीने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता ऊर्जा एक मोठा दीर्घ श्वास घेते, कारण ऊर्जाला आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळत असतात की शौर्य खरंच आपल्यावर किती प्रेम करतो आणि आपण कुठेतरी त्याला ओळखण्यात कमी पडत आहोत, चुकीचं ठरत आहोत. या सगळ्या गोष्टीची जाणीव आता ऊर्जाला झालेली असते आणि त्यामुळेच ना आता ऊर्जा एका क्षणाला शांतच राहते. पण आजीने ज्या काही गोष्टी आता ऊर्जाला सांगितलेल्या असतात ना त्या सगळ्या गोष्टींचा आता ऊर्जा बारकाईने विचार करते आणि तिला आता फक्त एवढंच वाटत असतं की देवा, काही झालं ना तरीसुद्धा माझ्या शौर्याला तू वाचव. आता शौर्याला वाचवणं देवा तुझ्याच हातात आहे, असंही ती आता प्रार्थना करत बोलत असते. दुसरीकडे आता शिर्के जे आहेत ते मात्र विक्रांतला सांगत असतात की विक्रांत, तू एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याच्या मागे आपण आहोत ना, हे जेव्हा हर्षवर्धनला कळेल ना तेव्हा तर तो आपल्याला काही सोडणार नाही. पण राहिली गोष्ट, तुला एक गोष्ट सांगतो की बघ, या सगळ्या गोष्टींना एकदम विचार करून कर. म्हणजेच माझं म्हणणं हेच आहे की तुला वाटत असेल की हर्षवर्धनपासून या सगळ्या गोष्टी लपून राहतील, पण ते खूपच कमी राहणार. ज्या दिवशी त्याला कळेल ना की हे सगळं काही तू केलं आहेस तेव्हा तुझं काही खरं नाही आणि तो त्याच्या मुलाचा जो कोणी मारेकरी आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढेल, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात ना तेव्हाच दुसरीकडे आता हुडबुट्टे साहेबांनी पोलिसांना कामाला लावलेलं असतं, कारण त्या ठिकाणी अपघात झाला आहे जिथे हे सगळं काही घडलं आहे. त्या सगळ्या गोष्टींची पाहणी करायला सांगितलेली असते. पण हवालदार आता या इन्स्पेक्टरना म्हणतो की हुडबुट्टे साहेबांना काय हो बसून ऑर्डर द्यायला, पण आपल्याला तर कामं करायलाच हवी ना, नाहीतर हुडबुट्टे साहेब आपल्याला काही सोडणार नाहीत. आणि असं बोलूनच ना आता सगळी जबाबदारी जी आहे ती दिलेली असते आणि सगळी जबाबदारी जेव्हा दिली जाते ना तेव्हा मात्र आता इकडे
इन्स्पेक्टर आता लेटेस्टमध्ये जे 3 महिन्याआधी कोणते गुन्हेगार जेलमधून सुटलेले आहेत त्या सगळ्यांचा तपास घेत असतात आणि त्यांना हेच बघायचं असतं की या सगळ्याच्या मागे कोण आहे. हवालदाराकडनं त्यांनी आता संपूर्ण यादी काढलेली असते आणि त्या यादीमधून ती लोक चेक करणार असतात की हे अपघात कोण करू शकतं ते. आणि त्याच वेळेला आता दुसरीकडे हुडबुट्टे साहेबांचा इन्स्पेक्टरला फोन येतो आणि तो आता त्यांना म्हणत असतो की साहेब तुम्ही सांगितले तसं सगळं शोधते. आणि त्याच वेळेला हुडबुट्टे साहेबांना त्या खऱ्या मारेकऱ्याचं नावही कळलेलं असतं आणि त्याचमुळे आता हुडबुट्टे साहेब सांगतात की त्याची आताच जरी सुटका झालेली असली ना तरी तो आता आपल्या तावडीतून वाचायला नको. त्याला आता काही झालं तरी शोधून काढा आणि असं बोलून आता शोधायला सांगितलं जातं. दुसरीकडे आता डॉक्टर बाहेर आलेले असतात. डॉक्टर बाहेर आल्यानंतर सगळ्यात जहागीरदारांना प्रश्न पडलेला असतो की अशा शौर्य शुद्धीवर आला आहे का आणि शौर्य शुद्धीवर आला आहे का हे विचारण्यासाठी सगळीच जण जातात. हर्षवर्धन तर आता डॉक्टरांना फोर्सफुल्ली विचारत असतो की डॉक्टर सांगा प्लीज सांगा माझा शौर्य बरा तर आहे ना असंही आता विचारलं जात असतं. मग त्याच वेळेला डॉक्टर सांगतात की आता काहीच सांगता येणार नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. त्यांचा ब्लड लॉस खूप जास्त झालेला आहे. गोळी जरी थोडीशी वर लागलेली असली तरीसुद्धा ती आतपर्यंत गेली होती. आम्ही काढायचा प्रयत्न केला आहे पण आतासुद्धा पेशंट रिस्पॉन्ड करत नाही आहे. खरं तर पेशंटचा BP त्याला साथ देत नाही आहे. BPसुद्धा फ्लक्च्युएट होतं आहे आणि त्यामुळेच ना हे सगळं काही होतं आहे. त्यामुळेच मी सांगतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं मन घट्ट करावं लागणार आहे आणि तुमचा पेशंट कोमात गेला आहे. ही गोष्ट जेव्हा आता कळते तेव्हा सगळीच जणं एकदमच मोडून निघतात. म्हणजेच ना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कोणीच अशी अपेक्षा केली नव्हती की एवढं सगळं घडेल. पण आज हा जो काही प्रसंग घडला होता त्याला साक्षात ऊर्जा जबाबदार होती हे सुद्धा आता ऊर्जाला कळत असतं. ऊर्जा आता खूपच जास्त रडू लागते. तिला आता टेन्शन आलेलं असतं. तिला कळत नसतं की या सगळ्या प्रसंगात काय करावं. आता हर्षवर्धन म्हणत असतो की मग कोमात गेला आहे तर माझा मुलगा बाहेर येऊ शकत नाही का कोमाच्या असं देखील आता डॉक्टरांना हर्षवर्धन विचारत असतो. त्याच वेळेला डॉक्टर सांगतात की बघा 24 तासांमध्ये शुद्धीवर आला तर ठीक आहे नाहीतर आपण काहीच सांगू शकत नाही. शुद्धीवर आला तर तो 1 तासातही येऊ शकतो आणि मुळात ना तुम्हा लोकांना माहिती पाहिजे की त्याला काय मानसिक त्रास आहे. त्याला अजून कोणता तरी मानसिक त्रास आहे त्याच्यामुळे त्यांचं BP जे आहे ते व्यवस्थित होत नाही आहे आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करा. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या ना तर त्याला तुम्हाला लवकरात लवकर कोमातून बाहेर काढता येईल असं देखील आता डॉक्टर सांगतात. आणि डॉक्टर जेव्हा हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता ऊर्जाच्या लक्षात येतं शौर्यला कसला मानसिक त्रास आहे. कारण शौर्यला खरं तर आपण असा सगळा मानसिक त्रास दिला आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी ना मनातून आता समजू लागलेल्या असतात. डॉक्टर म्हणतात की आता फक्त आपल्याकडे 24 तास शिल्लक आहे. या 24 तासात बघा आणि मी तर म्हणतो हॉस्पिटलमध्ये प्लीज गर्दी करू नका असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आता ऊर्जाला ते सगळे प्रसंग आठवतात ज्या वेळेला त्यांचं हे सगळं काही बोललं झालं होतं. म्हणजेच जेव्हा शौर्य पुन्हा पुन्हा ऊर्जाला येऊन भेटत होता ना तेव्हा ऊर्जाने प्रत्येक वेळेला शौर्यला लांब केलेलं होतं आणि ऊर्जा जेव्हा प्रत्येक वेळेला शौर्याला लांब करत होती त्यावेळेला शौर्याला मनातून खूप जास्त त्रास होत होता आणि या सगळ्या गोष्टींचा आता ऊर्जाला पश्चाताप होऊ लागलेला असतो की मी का वागली एवढं शौर्यसोबत वाईट आणि त्यामुळे शौर्याला इतका सगळा त्रास व्हायला लागलेला आहे. पण आता इकडे डॉक्टरांनी अपेक्षा सोडलेली असते. डॉक्टरांनी त्याला कोणता मानसिक त्रास होतोय हे बघा असंही आता सांगितलेलं असतं. पण ऊर्जा मात्र आतमधून कोलमडते कारण तिला माहिती आहे पण डॉक्टरांच्या समोर थोडी ना आता आपल्याला आतमध्ये पाठवणार आहे. याही गोष्टींचा आता विचार केला जात असतो. तर दुसरीकडे मात्र आता ऊर्जा तिथेच शांत असते आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की आम्हाला त्यांना ICUमध्ये शिफ्ट करावं लागेल. जेव्हा आता शौर्यला तिथून आणलं जातं आणि ICUमध्ये शिफ्ट करणार असतात ना तेव्हा शौर्यला लास्टचं का होईना ऊर्जा बघते आणि शौर्यला बघून ना ऊर्जाला आता कळत नसतं. ऊर्जाचं काहीच नुसतं धडधड करत असतं कारण शौर्यला जिथे गोळी लागलेली असते तिथे सगळीकडे ड्रेसिंग केलेलं असतं आणि त्याचसोबत ना आता शौर्यला वाचवणं तितकंच गरजेचं असतं. विजयासुद्धा खूप जास्त रडत असते. तिलासुद्धा शौर्याची काळजी वाटत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जेव्हा आता समजतात तेव्हा मात्र आता शौर्य हा अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो. पण ऊर्जा या सगळ्यात काहीच करू शकत नसते. ऊर्जा मात्र आता कोलमडून गेलेली असते. ती आता विचार करत असते की हे सगळं काही कसं काय घडलं. हे घडायला नको
होतं असाही विचार ना आता कुठेतरी मनामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे मात्र आता जे पोलीस असतात ते आता सगळ्याचा शोध घेत असतात आणि त्याच वेळेला ना इथे ऊर्जा मात्र विचार करत असते. पण शौर्यच्या केसबद्दल आता पोलिसांना हुडबुट्टे साहेबांना एक मोठा क्लू भेटलेला असतो. तो म्हणजे जिथे हे सगळं झालं तिथे ऑलरेडी पिस्तुलाच्या 2 गोळ्या आणि त्याचसोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी शोध घ्यायला सांगितलेला असतो. कारण जिथे हा ॲक्सिडेंट घडला तिथे आता काही लोकांनी हा सगळा प्रसंग बघितला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जायला सांगितलेलं असतं आणि तिथून आता हॉस्पिटलला असं देखील आता पोलिसांना सांगितलं जातं. जसं हुडबुट्टे साहेब ज्या काही गोष्टी करायला सांगत असतात ना त्याच्या विरोधात तर हा हवालदार असतो. हवालदार सांगत असतो की हुडबुट्टे साहेबांना काही कामं नाही आहेत, तिकडे बसून आपल्याला फक्त एक ना एक काही ना काही सांगतायत. पण आपण पण काय एवढं लक्ष देऊन काम करायचं, कारण त्यांना प्रमोशन मिळणार आहे, आपल्याला कुठे, असं आता तो हवालदार बोलत असतो. पण आता ते पोलीस असतात ना ते मात्र म्हणत असतात की नाही, असं कसं चालणार आहे, जे आपलं काम आहे ना ते आपल्याला करावंच लागणार आहे. हुडबुट्टे साहेब आपल्यावरचे आहेत आणि आपल्याला त्यांचं ऐकावंच लागणार आहे. तेवढ्यातच आता हुडबुट्टे साहेबांचा त्या पोलिसांना कॉल आलेला असतो आणि त्या पोलिसांना सांगितलं जातं की तुम्ही आताच्या आता हॉस्पिटलला जा, कारण जी बंदुकीतनं गोळी काढलेली होती ना ती ऑपरेशनच्या दरम्यान बाहेर काढलेली होती आणि त्या गोळीचा तपास हा घ्यायलाच हवा, असं देखील आता हुडबुट्टे साहेबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचमुळे आता अचानकपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला निघावं लागतं. दुसरीकडे आता डॉक्टर बाहेर आलेले असतात आणि त्यांचं आता ड्युटी संपलेली असते आणि त्याचमुळे ते आता जात असतात. तेव्हाच ना हर्षवर्धन तिथे येतो आणि हर्षवर्धन म्हणतो की मी डॉक्टर भागवत यांना सुद्धा अपॉइंट केलं आहे. तुम्हाला जर डॉक्टर भागवत यांवर विश्वास बसत असेल तर माझी काही हरकत नाही आहे, त्याला बोलवू शकता तुम्ही. पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ना जास्त गर्दी करू नका. पेशंटला या सगळ्यातून बाहेर काढायचं, या सगळ्या गोष्टी कळतात, पण तरीसुद्धा ना तुम्ही जास्त गर्दी करून राहिलात ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. सो प्लीज मी तुम्हाला सांगतो आहे, जर भेटायचंच असेल ना पेशंटला तर आई किंवा बाबा हे दोघांमधले एकच कोणीतरी भेटू शकतं. सगळ्यांनी प्लीज इथे गर्दी करू नका. जेवढं गर्दी कराल तेवढं हॉस्पिटलला त्रास होईल, असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा आता डॉक्टर या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा मात्र आता ऊर्जा आतमधून अजून कोलमडते, कारण आता हॉस्पिटलमध्ये थांबण्याची परवानगीसुद्धा दिलेली नसते. त्यामुळे आता ऊर्जा विचार करते की मला तर आता ही लोक इथं ठेवणार नाहीत, मला तर आता घरीच जावं लागेल. पण तिला आता शौर्याची खूप जास्त काळजी वाटत असते. ती तोच विचार करत असते की काही झालं ना तरी शौर्याला काही होता कामा नाही आणि त्यासाठी तिचं मन नुसतं वर खाली होत असतं. मग इकडे हर्षवर्धन आणि त्याचसोबत विजयाला डॉक्टर सांगतात की तुम्ही आता फक्त देवाकडे प्रार्थना करा. 1 तासात जर तो शुद्धीवर आला तर येऊ शकतो, नाहीतर 24 तासाच्या नंतर आपण काही सांगू शकत नाही, असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आणि मन घट्ट करायला सांगतात. मग जेव्हा डॉक्टर हे सगळं बोलून मन घट्ट करायला सांगतात ना तेव्हा मात्र आता सगळीजणं कोलमडून जातात. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, खास करून तर ऊर्जाला. ऊर्जा तर आता आतमधून पूर्णपणे मोडून गेलेली असते. आता ऊर्जाला कळत नसतं की काय करावं. विजयासुद्धा हर्षवर्धनला बोलत असते की प्लीज काही करा, आपल्या शौर्याला वाचवा, कोणताही डॉक्टर अपॉइंट करा, पण शौर्याला वाचायला हवं, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता हर्षवर्धन विजयाला शांत करत असतात. पण दुसरीकडे आता बिचारी जी असते ना ती खूपच जास्त रडत असते आणि विजया जेव्हा खूप जास्त रडते ना तेव्हा मात्र आता तिला सावरण्यासाठी सांगितलं जातं. आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ऊर्जासुद्धा इथे एकदमच कोलमडून गेलेली असते. ऊर्जा आता विचार करत असते की काय करावं, पण आता ऊर्जाला तिथून बाहेर पडावं लागणारच असतं. दुसरा कोणता चान्सही दिला नव्हता. पण आता जेव्हा ऊर्जा घरी येते तेव्हा ती आता खूप जास्त पूर्वासमोर रडत असते. पूर्वाला याबद्दल काहीच माहीत नसतं. पूर्वा तिला विचारते की काय झालं आहे बाळा, जरा तू सांगशील का. ऊर्जा सांगते, अगं तो मला बाजूला हो म्हणत होता, पण मला वाटलं की हे सुद्धा नाटक असेल आणि म्हणूनच मी बाजूला झाले नाही आणि त्यानंतर त्याने ती गोळी आपल्यावर झेलली. अगं पण तू हे सगळं कोणाबद्दल बोलतेस, असं पूर्वा ऊर्जाला विचारते. त्याच वेळेला ऊर्जा सांगते की हे सगळं काही मी शौर्यबद्दल बोलते. शौर्याला गोळी लागली आहे आणि ही गोष्ट जेव्हा आता बोलली जाते ना तेव्हा मात्र आता पूर्वाला धक्का बसतो. पण पूर्वाला आता असं वाटत असतं की या सगळ्याच्या मागे नक्कीच आहे ना तो हर्षवर्धनसुद्धा
असू शकतो असाही विचार आता डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. दुसरीकडे आता इकडे मात्र पाहायला मिळत असतं शिर्केंना अर्पिता सरळ सांगते की जर शौर्यला काही झालं ना तर मी लपवून ठेवणार नाही आहे हर्षवर्धन अंकलपासून जे काही गोष्टी आहेत त्या मी सगळ्या काही गोष्टी खऱ्याखुऱ्या सांगून टाकणार आहे असंही आता सांगितलं जातं. त्यावेळेला शिर्केंना धक्का बसतो कारण जर तिला शौर्यला मिळवायचं आहे तर ती तिच्या भावालासुद्धा अगदीच जेलमध्ये टाकायलासुद्धा कमी करणार नाही आहे. पण इकडे आता हर्षवर्धनला पूर्णपणे संशय आलेला असतो आणि हर्षवर्धननी सरळ सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये तुमचा मुलगा किंवा तुम्ही तर नाही ना. त्यामुळे शिर्केंना खूप मोठा धक्काच बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.